हे बघा, आता आम्ही वोटिंगला चाललो आहे. तिथून आम्हाला जायला रिक्षा ठेवली होती. रिक्षा नेत आणत होती. आता वोटिंग झालं आमचं, लगेच झालं, जास्त गर्दी नव्हती. पण गर्दी नव्हती याचा अर्थ असं नाही की कोणी वोटिंगला नाही आले. बघा, बरीच माणसं. हा बघा, माझा मुलगा पण आला. ही म्हातारी माणसं पण वोट करायला आली. हेच मी सगळे व्हिडिओ करत होती. मग पोलिसांनी मला अडवलं, म्हणाले मॅडम इकडे व्हिडिओ करायचा नाही. मी मग नंतर लांबून या व्हिडिओ केल्या. बरोबर आहे, त्यांची पण ड्युटी आहे. नमस्कार. आज वोटिंग होतं. वोटिंगला गेलात ना, जायलाच पाहिजे, हक्क आहे आपला तो. आता म्हणतं कोण कोण काय जायचं, आपल्याला काय मिळणार आहे. बघा, कितीही म्हटलं तरी आपल्याला एक म्होरक्या हवा असतो. आपण साधं पिकनिकला गेलो तरी पण कोणीतरी मेन हवं असतं. असं नाही आपण 10 जणं जातोय तर 10 जणांना आपण फॉलो करतोय किंवा 10 जणं आपल्याला एकमेकाला मेसेज टाकतायत, असं नाही होत. कोणीतरी एक असतो आणि तो आपल्याला नेत असतो. त्या 10 जणांमध्ये पण आपले मतभेद असतात. तो काय बोलतोय, हा काय बोलतोय, इकडूनच जायचं होतं, हेच करायचं होतं, एवढ्यालाच निघायचं होतं, असं होतं. आणि मतभेद कुठल्याही, तुम्ही कशातही जा, सोसायटीत 20-25 लोक असतात, त्यातही मतभेद असतात. कुठेही जा, घरात 4 माणसं असतात, मतभेद असतातच. त्यामुळे मतभेद हे असणारच. पण म्होरक्या हवायच, कोणीतरी मेन हवायच. आपले काय प्रॉब्लेम आले तर आपण कुठे जायचं, कोणाला विचारायचं. म्हणून प्रत्येक याच्यावरती एक प्रतिनिधी नेमलेला आहे. आताचे प्रतिनिधी जे काय आहे ते पण आपल्याला गरज आहेच, त्यामुळे वोट द्यायलाच हवंय. मग चला, त्यातल्या त्यात सगळ्यांना मिळून चांगला वाटणारा एखादा म्होरक्या मिळून जातो, असं समजायचं आणि वोट द्यायचं. वोट देऊन आली आहे. तुम्हाला सांगते, किती म्हातारी लोक अक्षरशः गाड्यांमधून असं ते व्हीलचेअरवरून वगैरे आलेली आहे वोट द्यायला. मग आपण धड दाखवत आहोत, जायला काय हरकत आहे. चला, वोटिंग झालं. आत्ता आपण अंडा घोटाला बघूया. आज अंडा घोटाला केला आहे, तो बघूया. चला, हे बघा, चांगलं थोडं तेल घेतलं. थोडं तेल पण 1 चमचा वाढवा. तेल घेतलं चांगलं, मोठे 2 चमचे, आणि त्याच्यात 2 मोठे कांदे घेतले बारीक चिरून. कांदे थोडेसे फ्राय करायचे, जास्त काही गरज नाही. कांदे थोडे फ्राय झाले की त्याच्यामध्ये कापलेली मिरची ओली, तुम्हाला जास्त हवी जास्त टाका, कमी हवी कमी. थोडं तिखट घातलं, थोडा गरम मसाला घालायचा. गरम मसाला घालायचाच बरोबर. थोडं ना चिकन मसाला घाला. गरम मसाला पण थोडी हळद घालूया. कुठलंही नॉनव्हेज असेल तर हळद जरुरी असते. आता हे आपण चिकन मसाला टाकला आहे. थोडा चिकन मसाला जास्त घातलात तरी चालेल, कारण हा आपला अंडा घोटाळा आहे ना, तर छान चिकन मसाला. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण 1.5 घेतला आहे, तुम्ही 2 घ्या, आपली जशी क्वांटिटी असेल. आता ही 5 अंड्याची बनवते आहे मी, अंड्याचं घोटाळा बनवते. आता तुम्हाला माहिती आहे, टोमॅटो टाकला की आपण मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पण नरम होतो. टोमॅटो घातला, मीठ घातलं, चिकन मसाला घातला,
आता थोडा गरम मसालाही घालूया. आणि ते सगळे मसाले छान तेलावरती परतून घेऊया. आता ही अंडी उकडून घेतली. या अंड्यातलं ना आपण पिवळं काढायचं आणि ते आधी कांद्यात टाकायचं. हे पिवळं काढलं हे कांद्यात. आपल्याला ह्याचा घोटाळा बनवायचा आहे. हे पिवळं थोडं आधी तेलावरती फ्राय करायचं. आपल्याला मॅश करायचं आहे, त्याचा घोटाळाच करायचं आहे, पण आधी थोडं ते तेलावरती फ्राय करायचं. तेलात थोडं फ्राय झालं की आपण ते मॅश करून टाकायचं. आता थोडं असं तेलावर परतलं आहे. आता बघा हे आता तोडून असं मॅश करायचं. ते छान मिळून आलं की त्याच्यात गरम पाणी घालायचं. एक चांगलं पेलाभर गरम पाणी घालायचं आणि असं हे छान परतलं. छान तेल सुटायला लागलंय बघा. मस्त आपला कांदा टोमॅटो सगळे मसाले आणते. आणि आता मागून मी आलं लसूण टाकते, कारण आपलं ताजं आलं लसूण असतं आणि ते अगदी तेलात वगैरे बिलकुल घालायचं नाही. हे असं मागून टाकायचं. छान तेही तेलामध्ये फ्राय होऊन जातं. हे सगळं झालं की तुम्हाला माहिती आहे कोथिंबीर पण मी आधीच घालते. थोडीशी कोथिंबीर ठेवा, वरून घालायला हरकत नाही. पण आता त्यातली अर्धी कोथिंबीर आपण त्याच्यात टाकायची. आणि आता राहिलेल्या आपल्या अंड्याचा वरचा पांढरा भाग आहे ना, तो असा किसणीने किसून बारीक करायचा. आपल्याला सगळा घोटाळा बनवायचा आहे. तो असा किसणीने किसून तोही पूर्ण तेलामध्ये छान मिळवून आणायचा. असा छान परतला की वरून थोडं बटर घालायचं. मी थोडं घालते, तुम्हाला जमत असेल थोडं जास्त घालायला तर छान चव येईल, घाला थोडं, कारण आपल्याला ना नंतर चीजही घालायचं आहे. मग तेल बटर चीज थोडं हेवी होते ना, तर ज्यांना जमतं त्यांनीच हेवी करा. बघा, टेस्टीचं पण खायचं आहे, चवीचं पण खायचं आहे आणि आपली तब्येत पण सांभाळायची आपल्याला, त्यामुळे बेताचं सगळं. आता गरम पाणी घालायचं. आता छान हे सगळं पाणी घालून मिळवून न्यायचं. आता बघा आपण थोडा अर्धा पेला घातला. थोडंसं मिक्स करायचं आणि आपण अंदाज घ्यायचा आपल्याला किती हवं आहे. आता आपण अंदाज करायचा आपल्याला अजून पाणी लागणार आहे त्याच्यात, कारण थोडं पातळ असतं ते. आता थोडं अजून पाणी घालायचं. थोडं पाणी घातलं. आता पूर्ण व्यवस्थित छान मिक्स करायचं. छान आपले सगळे मसाले मिक्स करून, सगळे गरम मसाला चिकन मसाला वगैरे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा सॉस घालायचा. काही तो तुम्हाला लागणार नाही, कोण म्हणेल काय टोमॅटो सॉसने काय, पण छान लागणार. तो 1 चमचा घालायचा. आणि थोडंसं 1 चमचा आणखीन एक वस्तू सांगते तुम्हाला, ती घालायची. ती म्हणजे सोया सॉस. अगदी थोडीशी 1 चमचा. जसं आपण टोमॅटो सॉस घातला ना, तसाच सोया सॉस घालायचा. हे तुम्हाला अंड्या घोटाळ्यामध्ये सॉस काय कुठले जाणवणारच नाही. ते मर्ज होऊन जाणार आतमध्ये, मस्त होऊन जाणार. आपण वरून कोथिंबीर घातली. बघा आपला अंडा घोटाळा तयार. गरम गरम छान बटर लावून पाव घ्या आणि यात आता आपल्याला वरून चीज किसून घालायचं. ते मात्र ऑप्शनल आहे. खूप छान लागेल ॲक्च्युली, घालायला हवं आहे. पण अगदीच कोणाला जमत नसेल तर नका घालू. पण अगदी मी क्यूब दाखवली ना, त्यातली अर्धी तरी घाला, म्हणजे आपल्याला घोटाळ्याची जी टेस्ट आहे ना ती लागेल. मी ती क्यूब अर्धीच घातली. ॲक्च्युली 1 घातली तर खूप छान, पण नाही जमत आहे आपल्याला तर अर्धी तरी घाला, पण थोडासा चीज घाला. आता थोडं झाकण ठेवायचं आणि छान. आता आपण अंडा घोटाळा सर्व करूया.
दुसरं अंडं घ्यायचं, एक अंडं घ्यायचं, ते असं फक्त फ्राय करायचं मीठ घालून. ॲक्च्युली हाफ फ्राय करतात, तसं केलं तर तसं करा. एखादी मिरची घाला आणि मीठ घाला वरून आणि असं हाफ फ्राय करा, किंवा तुम्हाला हवं आहे तर असं फ्राय करा. ते ठेवा खाली आणि त्याच्यावरती हा घोटाळा टाका आणि हवं आहे वरून चीज किसून टाका, कोथिंबीर टाका. मस्त अंडा घोटाळा तयार. खरंच सांगते, करून बघा, खूप छान लागते, खूप छान लागतं. मस्त. कशी वाटली माझी व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आणि हो, करून बघा, केल्याशिवाय नाही समजणार.